मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणशी एका गावच्या पाटलाची सून असून दुसऱ्या गावच्या पाटलाची लेक होती. नुकतीच नाहू लागली, शानी झाली तसं पाटलाने शहाणपणा करून तिला उजगून टाकली. आणशी वयाने फार मोठी नसली तरी घरकामात शेतकामात मोठी बाईच होती. मोठ्या बायांच्या बरोबरीने कामं करीत होती. घरची शेतीची कामं पटापट आणि व्यवस्थित करायची. कामाचा उरक दांडगा होता. भाकऱ्याने गौऱ्या थापाव्यात त्या आणशीनेच. आणशीच्या हातची भाकरी आणि गौरी गोल गोल गरगरीत फुगलेली आणि खुसखुशीत असायची. जित्रापाचं चारा पाणी, शेणगोटा, राखणावळ सगळी कामं उड्या मारीत करायची. कोणतंही काम हौसेनं मनापासून मन लावून करायची. एकूण काय, सर्वच कामांची तिला भारी आवड होती. जितकी कामाची आवड तितकी शाळा शिकायची नावड. गावच्या शाळेत नाव होतं ते नावालाच. नावापुरतंही शाळेत जायचं नाव घ्यायची नाही. गेलीस तर फक्त कधीतरी शनिवारीच जायची. शनिवारी शाळा सारवण्याचा अभ्यास असायचा. इतर दिवशी शाळेचं नाव काढायची नाही. तिला शाळेत जाण्याबद्दल कोणी म्हणायचंही नाही. गेली तर गेली आणि नाही तर नाही. आई तर म्हणायची, काय नगती साळानी फिळा, काय करायचं या साळा शिकून, आम्ही कुठं साळा शिकलो, आमचं काय राहिलं आहे वय, परपंच झाला समद काय झालं, काय अडला नाही साळा वाचून, त्या परीस घरकाम शिका, तेच उपेगाला येतं या पुढं. पोरी शिकल्या की गेल्याच कामातून म्हणायच्या, कामाला हातबी लावित नाही ती. पोरीच्या जातीला शिकून काय करायचे, घरकाम हेच खरं शिक्षण, हेच सगळ्यांचं मत. शिक्षणाची गरज तर कुणालाच वाटत नव्हती. गावात शाळा आहे, पोरांना पाठवा म्हणूनच मास्तर पाठी लागतात. जणू त्यांनाच गरज असते म्हणून गावातल्या पोरा पोरींची नावं शाळेत घालतात. पोरं पोरी शाळेत येऊत न येऊत, गावातल्या पोरी सोयी सवडीने शाळेत जायच्या. अगोदर घरची पोरं सांभाळायची, गुरं चरायला न्यायची. वेळ गावलाच तर शाळेत जाऊन बसायचं. पोर नाती धुती झाली की तिला प्रपंचाला जुंपून टाकायची. नात्या गोत्यातला ओळखी पाळखीतला पोरगा तो बिजवर असला तरी, वयाने मोठा असला तरी पाहायचा आणि द्यायचा बार उडवून. गावची रीतच अशी. मग आणशी अपवाद तरी कशी. आणशीच्या कामाचं सगळेच कौतुक करायचे. आई तर तोंड भरून कौतुक करीत म्हणायची, काय चाटायचंय व्हय त्या शिक्षणाला, पुरीचं घरकाम बघा म्हणावं, पहिला नंबर हाय माझ्या बायचा. पाटलाकडे पैसा होता, पद होती, नाव होतं. पोरीकडे रूप होतं, शरीराचं सौष्ठर्य होतं, कष्टाची आवड होती. शिक्षण नव्हतं, त्या वाचून काही अडणारं नव्हतं. पाटलाचा पोर 10 बुकं शिकलेला. मुंबईचा चाकरमानी होता. रंगारूपाने अंगापिंडाने आणशीला साजणारा शोभणारा होता. मनगटाला मनगट लागणारं घर होतं. शेतीवाडी गुरढोरं भरपूर होती. त्यामुळे पुरीच्या जन्माच्या साडी चोळीची आणि पोटा पाण्याची फिकीर नव्हती. सासर माहेरच्या गावांच्या शिवा शिवेला भिडलेल्या होत्या. माणसंही ओळखी पाळखीतली, दूरच्या भावकीतली. धाग्याला धागा जुळत होता आणि असल्या ठिकाणाला नाट लावून वाट पाहायची आणि पोर वाढली म्हणून गावचं बोलणं ऐकत राहायचं, त्यापेक्षा पोरीला आत्ताच पिवळं करणं बेस होतं. असा सुविचार करून पोरीचं लगीन थाटामाटात करून दिलं. पाटलाचा पोर मुंबईत राहिलेला, त्यामुळे मुंबईच्याच पोरींची म्हणजे शिकलेल्या शहर गावच्या वागणुकीच्या सुंदर पोरींची स्वप्न पाहत होता. तशीच बायको मिळणार असंच समजून होता. पण आणशी त्याला दाखवल्याने तिच्या गावरानी सौंदर्याने तो दिपून गेला. त्याला तिचं रूप दिसलं. सगळ्याच लग्नाच्या पोरांना रूपच दिसतं, ते रूपच पाहतात. शिक्षण दिसलंच नाही, ते नव्हतंच तर दिसणार कसं. आणशी शिकलेली नाही हे कळल्यावर तो मनात म्हणाला होता, नसेना का शिकलेली, असेना खेडवळ. शिक्षण मिळवता येतं तसं रूप थोडंच मिळवता येतं. तिला शिकवता येईल की, तिची राहणीही बदलता येईल. पण ही खेड्यातली पोरगी आपल्या घराला शोभेल, आपल्या माणसांमध्ये मिसळेल, आपली माणसंही तिला जवळ करतील. आपण केलं तेच बरोबर केलं. शहरातल्या पोरी नाजूक आणि नटव्या असतात. अंगाला कपड्यांना धुळीचा कण लागलेला त्यांना खपत नाही, सोसत नाही. त्या पोरी काय खेड्यातून राहणार.
शेणामातीत हात घालणार की चुली पुढे बसून पायलीच्या भाकरी थापणार. आणशी सगळ्या कामाला वाघ आहे, नम्री आहे. त्याचा हा सुज्ञपणा, हे शहाणपणाचे विचार म्हणजे आणशीच्या रूपाचा प्रभाव होता. लग्न होऊन सून घरी येताच आणशीच्या सासऱ्याने तिच्या नवऱ्याला सांगून टाकलं, पोर अजून लहान हाय, खेड्यात राहिलेली हाय, अजून शहर गाव पाहिलेलं नाही, अनपड पण हाय. तवा तिला इतक्यात वरीस भरा तरी मैला न्यायाचं नाय. हात राहिली तर घरादाराची माणसांची रीतीभातींची माहिती होईल. आम्हाला पण आमची सून कशी हाय ते पण कळल. बापा पुढे पोरगा या बाबतीत काय बोलणार? त्यातून बोललाही असता, पण बिराड थाटायला मुंबईला जागा हवी ना. तो स्वतःच त्याच्या मावळणीकडे राहत होता. त्याला जागा शोधण्यापासून सुरुवात करावी लागणार होती. कधी मधी तो गावाकडे यायचा, 2-4 दिवस राहायचा, लगेच मुंबईला पळायचा, मुंबईतच रमायचा. अशाच एका खेपेला गावाकडे आला असताना आणशीला दाखवलं. त्याने आणशीला पसंतच केलं. दोघांच्या बाशिंग बळाने उचल घेतलेली होती, म्हणून त्याला लग्न करावंच लागलेलं होतं. लग्न केलं. आणशीला घरी आणलं तरी तिला घरीच ठेवावं लागणार होतं. मुंबईला नेता येणार नव्हतं. जागा मिळायला वर्ष 6 महिने तरी लागणार होते. म्हणूनही तो गप्प राहिला. आबांना म्हणाला, तुम्ही म्हणाल तसं आबा. लग्नाचा रुपया नारळ होताच त्याने गावातल्या शाळेतल्या मोरेबाईंना गाठलं होतं. अंधार पडताच त्यांच्या खोलीवर गेला. अशा अवेळी गावच्या पाटलाच्या पोराला दारात पाहून बाई चांगल्याच भेदरल्या, घाबरल्या, गडबडल्या. तरीही दारी आलेल्या पाटलाला या बसा म्हणावंच लागलं. बाईंनी असं घाबरायला नको होतं. त्या काही गावातल्या गरत्या बाई लेकी सुनांपैकी नव्हत्या. गावातल्या बाया लेकी सुना परदानशील, पदराआड राहणाऱ्या असतात. गावातल्या बाईशी परक्याने बोलायचंही नसतं. ते सभ्यपणाचं मानलं जात नसतं. कोणी बोलायला लागला तर बाई ऐकून न ऐकल्यासारखं करून पदर ओढून तरातरा निघून जाईल. पण गावात नोकरी निमित्ताने आलेल्या मास्तरीन बाईंशी, मामसेविकेशी, नर्स बाईंशी वा इतर कोणाही बाईशी गावातल्या कोणाही पुरुषाला बोलायची, त्यांच्या खोलीवर जायची फुल्ल फ्री परवानगी असते. त्यांना गावातल्या बायांप्रमाणे परदानशील राहून चालत नाही, पदर ओढून घेता येत नाही. त्यांना कोणाही पुरुषाशी बोलावंच लागतं. तसा गावचा रूलच असतो. या रूल प्रमाणे पाटील बाईंच्या खोलीवर आले होते. शिवाय गावच्या पाटलाचा पोर गावात कुठंही कुणाकडेही जाऊ शकतो. त्याला कोण अडवणार, कोण विचारणार, हे लक्षात घेऊन बाईंनी न घाबरता स्वागतच करायला हवं होतं. बाईंकडे येण्याला कोणालाही पटावं असं जबरदस्त कारण आणशीच्या नवऱ्याकडे होतं. आणशीच्या शिकवणीबद्दल विचारायला पाटील आलेले होते. हे कारण बाईंना नंतर कळलं. तोवर बाई घाबरूनच गेल्या होत्या. पाटलाच्या विनंतीला आणि आणशीच्या शिकवणीला बाईंना नाही म्हणायचं होतं, पण त्यांना नाही म्हणताच येईना. गावात राहून पाटलाशी वैर नको म्हणून त्या हो म्हणाल्या. पाटलाने लगेच भरपूर ॲडव्हान्स देऊन त्यांना बुक करून टाकलं. पाटलाने बाईंना आणखी एका गुप्त कामासाठी एंगेज करून टाकलं. बाई नाही नाही, नको नको, नको हो म्हणत होत्या. हे बरं नाही हो, कुणाला कळलं तर लोक नावं ठेवतील, खरंच मला हे जमणार नाही असं म्हणत होत्या. पण पाटलांनी त्यांना अखेर जमून घ्यायलाच लावलं. बाईंचं काही ऐकलं नाही. आढेवेढे घेत नाईलाजाने बाईंना बरं बाई म्हणावं लागलं. पाटील आणशीला मुंबईहून पत्र पाठवणार होते. ती पत्र बाईंच्या नावाने आणि बाईंच्याच पत्त्यावरती पाठवणार होते. बाईंनी ती पत्र आणशीला वाचून दाखवायची आणि आणशीने सांगितलेल्या मजकुराची पत्र पाटलांना पाठवायची. यात अगदी गुप्तता चोख राखायची होती. ही गोष्ट फक्त षटकर्णीच होणार होती, षटकर्णीच राहणार होती, 7व्या कानाला कळणार नव्हती. आणशे, आबा काय तुला मुंबईला पाठवणार नाही ती, आणि मुंबईला बलाक मिळेपर्यंत तुला नेता बी येणार नाही तकडं. तोवर तू लिवाया वाचाया शिकाया हवंस, रात्रीच्या एकांतात रावसानं सुचवलं. अगो भया, आता लिहून वाचणं शिकायचं व्हय, तेव्हा कशा पायी? मुंबईहून तुला छान छान पत्तार पाठवणार आहे म्या, तुला वाचाया यायला नग व्हय. नवऱ्याचं पतार बायकून वाचायचं असतं या, तू पण छान छान लिहायचंस. अशी आपण सामनं बोलतूया तसंच लिवायचं, समजलं का? काय नाही समजला. मला पत्तार धाडू नगासा तुम्ही.
त्यापरीस हप्त्या हप्त्याला येत जावा भेटायला. वाट पाहीन हो तुमची. अगं येडी का खुळी तू? ममय काय कुत्र्याच्या शेपटाच्या अंतरावरती हाय व्हय? का तुझ्या माहेरच्या गावावानी शिववर हाय? आखी रात आणि अर्धा दिस यष्टीत बसून काढावा लागतो या, तवा कुठं गाव दिसतंय. आणि प्रवास खर्ची म्हणून एका येळेला 2 हिरव्या नोटा खर्ची पडत्याती. हे बघ, हप्त्याला येणं जमणार नाही, पण हप्त्याला माझं पत्तार मात्र येईल आणि तुझं पण यायलाच हवं. अरे माझ्या कर्मा, येडं झालासा का काय व तुम्ही? आडानी बायकोला पत्तार लिवाया निघालासा? जरा आवाज वाढवीत चढवीत नव्हे. रावसा बोलू लागला. तुला ममयला यायचं का हितच राहायचं भाकऱ्या बडवीत आणि गौऱ्या थापत? तुला सांगून ठेवतो, तू शिकलीस तर ममयला नेणार, नाहीतर नाही नेणार. आता ग बया, काय म्हणावं या कर्माला तरी. आवा आता आपलं लगीन झालं या, आता आपण संसार करायचा का लहान पोरावानी पाटी पिन्शिल घेऊन चाळत जायचं? काहीतरीच बोलणं हो तुमचं. मी म्हणते तुम्हाला काय शिकवायचं असेल ते शिकवा की तुमच्या पोरासनी, वतीलच की आता. तिचं बोलणं नि लाजणं पाहून रावसालाही हसू आलं. थोड्या वेळाने रावसा हळूच म्हणाला, आणशे तुला पटापट शिकायची, माझं पत्तार वाचून दाखवायची आणि तुझं पत्तार लिहून द्यायची समधी व्यवस्था म्या केली या. कुणाला काय पण कळणार नाही ग. आणशी आश्चर्यानं ऐकू लागली. रावसा उत्साहाने सांगू लागला, गावातल्या शाळेतल्या मोरे मास्तरीन तुला 6 महिन्यात लिवाया आणि वाचाया शिकून तयार करणार आहे ती मस्तपैकी. रोज सांच्याला त्यांच्याकडे शिकाया जायचं. माझं पत्तार पण तिथंच येईल, त्या वाचून दावतील, तुझं लिहून देतील. तसं सांगूनच ठेवलंय मी त्यासनी. थोडा वेळ विचार करून आणशीने रावसाला बजावलं. म्या सांगतो, पत्तार साधच खुशालीचं लिवत जावा. तुम्ही बोलता तसलं चावटावानी लिहू नकासा, नाहीतर मी ऐकायचीच नाही बघा. त्यावर तो हसत हसतच बरं म्हणाला. आणशी एकही दिवस बाईंकडे शिकायला गेलीच नाही. उलट एका संध्याकाळी बाईनेच आणशीला बोलावून घेतलं आणि तिच्या पुढे बंद लिफाफा टाकून म्हटलं, हे घे तुझ्या नवऱ्याचं पत्र, वाच बरं. तसं तोंडाला पदर लावत आणशी लाजत म्हणाली, चेष्टा करताय सका अडाणी बाईची. काय लिहलं? खुशाल हाय ती नव्ह? अगं नीट बघ की, बंद हाय त्यात काय लिहिलंय ते मला ग कसं कळणार? उघडा की मग. तुझ्या नवऱ्याचं पत्र मी कशी ग उघडू? सांगून गेल्या तिना धनी तुम्हासनी. बाईंनी पत्र वाचून दाखवण्याबद्दल आणशीला बऱ्याच नागदुक्या काढायला लावल्या. धडधडत्या मनानेच बाईंनी पत्र फोडलं. आता काय वाचावं लागणार आहे कोण जाणे, असं मनात म्हणाल्याही. आणशीलाही लाजल्यासारखं उघडल्यासारखं झालं. नवऱ्याने काय लिहिले कोण जाणे, असं तिच्याही मनात आलं. पण पत्रात बाईंना आणशीला लाजण्यासारखं वाटेल असं काही नव्हतं. रावसाने संयम राखूनच पत्र लिहिलेलं होतं. पाटलाने तसलं काही लिहिलं असतं तरी बाईंनी वाचून दाखवलंच नसतं. सुरुवातीलाच माझ्या लाडक्या आणशा असा मायना आणि सगळाच्या सगळा तुझाच असा शेवट होता. आणशीची थट्टा करायची म्हणून बाईंनी पदरच वाचून रंग भरला. आणशी लाजेने लाले लाल झाली. बाईंना तिच्या नवऱ्याचं हे प्रेमपत्र फार आवडलं. त्यातून त्याची हुशारी आणि रसिकता जाणवत होती. पाटलीनबाई, पत्र वाचून होताच बाई म्हणाल्या, आता तुमची पाळी, चुकवायची नाही हा. हे बया, काहीतरीच काय व म्हणतायसा, असं म्हणत आणशी खूपच लाजली. बाई म्हणाल्या, अगं नवऱ्याला पत्र लिहायची आता तुमची पाळी, तुम्ही लिहा असंच छान छान पैकी. असलं नगासा लिहू, साधच लिवा. साध म्हणजे ग कसं? अगं बया, बरा हाय की ह्य. तुम्ही शिकलेल्या सगळ्या शिकवणाऱ्या मास्तरीन हायसा, तुम्हाला लिवायला येईना व्हय? काहीतरीच बोलणं हाय बघा तुमचं. मला काय पण कळत नाही. म्या कधी पत्तार लिवल्यालंच नाही नव्ह. आणशीचं म्हणणं खरंच होतं. पत्र कसं लिहितात, पत्रात काय लिहितात हे तिला माहितीच नव्हतं. पत्र लिहायला सांगायचा प्रसंग हा पहिलाच होता, म्हणून ती गडबडली. काय सांगावं तेच कळेना. त्यातून नवऱ्याला पत्र म्हणजे आणखीनच अवघड काम. म्हणून ती बाईलाच म्हणाली, तुम्हीच लिहा, म्या सांगितलंय म्हणून. बराच गळेपडूपणा करतेस की ग तू. हे बघ, तू सांगणार नशील तर तसंच तुझ्या नवऱ्याला कळवते. बाईंनी आणशीला चांगलंच कोंडीत पकडलं. थोड्या वेळाने आणशीने तोंड उघडलं. लिवा की, परकुतीला सांभाळून राहावा. झालंच तर खाण्याच्या आबाळ करू नकासा. येळच्या येळेला जेवण घेत जावा. आणखी काय बरं? हाकडं लवकर यावा. लिहू का?
बाईंनी विचारलं. ते कसलं येत्या ती हो, ममई लय लांब हाय म्हणत होतं. एकदम आठवलं तसं ती घाईघाईने सांगू लागली. हा मामंजी, सासूबाई लहान मोठं समधी तुमची आठवण काढते ती म्हणावं. आणि तू नाहीस वय आठवण काढीत, लिहू का तसं? तसं घाबरून आणशी एकदम उत्तरली. नगा नगा, असं काय पण लिहू नगासावं. आण हाय माझी तुमासनी. लय रागाला येतेली त्या. बाई मला तर घासा घोटा गणेक सारखी त्यांचीच आठवण येत्या. पण बाय माणसाला तसं म्हणता येतं या भय, शोभल का बाय माणसाला? त्यावर हसतच तिचा गालगुच्चा घेत बाईंनी विचारलं. आता सांग काय लिहू तुझ्या नवऱ्याला, लाडक्या दोडक्या? तसं लाजतच ती उत्तरली. लिवा तुम्हाला सुचलत्या. बरीच आहेस हो तू, असं म्हणत बाईंनी विचारलं. अगं पण नाव सांग की तुझ्या दादल्याचं, ते तर तुला माहीत आहेच की. तुम्हासनी पण ठाव आहेच की. आणि नाव कशाला लिवायला पाहिजे? नुसतं कारभारी नाही तर धनी लिवा की, नाव न ग. नंतर हळू आवाजात अजिजीच्या स्वरात म्हणाली. कवा लिवतायसा? लवकर लिवाया पाहिजे, नाहीतर गुस्सा करत्याली मागणं. डोळे वटारीत बाई म्हणाल्या. अगं वा ग वा, म्हणे लवकर लिवा. मला काय हाच एवढा उद्योग आहे होय? दुसरी कामं शाळा नाही का? हे बघ, माझ्या सवडीने मी लिहीन, आहे कबूल? आणशीने हसतच कबुलीची मान हलवली. केला गुस्सा तुझ्या नवऱ्याने तर काढ त्याचा राग. बरं बाई, तुम्हाला टायम गावल तवाच लिवा. त्यावर दोघीही हसल्या. आणशी जायला निघाली तसं बाईंनी विचारलं. काय हो पाटलीन बाई, कधी येता शिकायला? तसं तोंडाला पदर लावीत आणशी हसतच उत्तरली. आता ह्यांचीच पोरं येत्याली तेसनी शिकवा, मला नग तरास दिवसा. त्याच रात्री मोरेबाई आणशीच्या नवऱ्याला आणशी होऊन पत्र लिहायला बसल्या. त्यांना या प्रकारात गंमत वाटू लागली. सिनेमात असल्यासारखं वाटू लागलं. आपणही छान प्रेमपत्र, हो प्रेमपत्रच लिहायचं. आणशीच्या नवऱ्याने खुश झालं पाहिजे, पण प्रत्यक्ष लिहिताना अडल्या. काय आणि कसं लिहायचं हे सुचेच ना. प्रेमपत्र लिहायचा त्यांचा हा पहिलाच प्रसंग. त्यातून दुसऱ्याने तिसऱ्याला लिहायचं. जरा गडबडल्यासारखं, अवघडल्यासारखं झालं. बाई गावात आणि नोकरीत नवीनच होत्या. त्यांची ही नोकरी ही पहिलीच आणि नेमणूकही पहिलीच होती या गावची. बाई लग्नाच्या वयाच्या शहरात राहिलेल्या, शिकलेल्या, कथा कादंबऱ्या, सिनेमा नाटकांमध्ये रमणाऱ्या, रस घेणाऱ्या, प्रेम समजणाऱ्या होत्या. म्हणूनच त्यांना प्रेमपत्र लिहायला मज्जा वाटत होती. माझ्या जीवाच्या जीवलगा. त्यांनी लिहिला आणि खोडून टाकलं. मायना फारच सपक वाटला. त्यांनी नवीन मायना लिहिला. माझ्या लाडक्या रावसा. त्यांना उगीचच लाजल्यासारखं झालं. मनात म्हणाल्या, माझ्या म्हणजे औशीच्या बरं का, गैरसमज करून घेऊ नका. पुढे काय लिहावं हे त्यांना सुचेच ना. खूप खाडाखोडाने फाडाफाड केली. सभोवार कागदांचे बोळेच बोळे झाले. साधं प्रेमपत्र लिहिता येऊ नये याची त्यांना खंत वाटली. अस्वस्थ झाल्या, रडकुंडीला आल्या. हातातला पेन टाकून उद्या बघू म्हणत अंथरुणावरती लवणल्या. आणि थोड्याच वेळात पाटील आणशीच्या शिकवणीबद्दल विचारायला आले होते. तो प्रसंग तिला आठवला. त्यांच्या नजरेसमोर तरळू लागला. पाटलांना दारात पाहताच बाई घाबरल्या, गडबडल्या, पण पाटलांचं बोलणं वागणं पाहून स्थिरावल्या. पाटलांच्या येण्याचं कारण कळल्यावर त्या मोकळ्या झाल्या. मोकळेपणाने बोलू हसू लागल्या. चहा देता देता त्यांनी विचारलं, कशा आहेत आमच्या धाकट्या पाटलीन बाई हो? एकदम बेस आहे ती. दुसरी श्रीदेवीच म्हणा की, पण गावरान. पाटील उत्तरले होते. त्यांच्या उत्तराने बाई मोकळेपणाने हसल्या. म्हणाल्या, हो का, छान छान. आणशीचं रूपवर्णन करताना पाटील रंगात आलेले होते. बोलण्याच्या भरात आणि ओघात पाटील बोलून गेलेले. पाटील बोलून गेले का मुद्दाम बोलले हे बाईंनाही कळलं नाही. पण ते जे काही बोलले ते बोलण्याची जरुरी नव्हती, कारणही नव्हतं. गावचं पाटील मनाला येईल ते बोलायला शाळा मास्तरनीला घाबरतील होय. ते बेधडक म्हणाले, बाई तुम्ही पण डिट्टो हेमा मालिनी. मराठीत सांगायचं तर आपल्या जयश्री गडकरच की हो. पाटील खदखदून हसले. बाई कसनुशा हसल्या. हसावंच लागलं. अचानक अकल्पित झालेल्या या हल्ल्याने बाई लाजल्या आणि गोऱ्या मोऱ्या झाल्या. त्यांची कानशिला गरम झाली, तापली. त्या झटकन उठल्या आणि कब्बशी उचलून आत पळाल्या. जाताना पुटपुटल्या, इश्श, काहीतरीच तुमचं. या रसग्रहणाने पाटलांचं लक्ष त्यांच्यावरही आहे हे त्यांच्या लक्षात आलं.
तशा त्या अंतरी सुखावल्या, हरकल्या, हरखून गेल्या. पाटलांनी आपल्याला हेमा मालिनी, जयश्री गडकर म्हटलं म्हणून त्या आनंदून गेल्या. जरा वेळाने बाई बाहेर आल्या तसं पाटलांनी विचारलं. खरं बोलल्याचा राग नाही ना हो आला? त्यावर बाई चेहऱ्यावरती गांभीर्य ठेवीत, किंचित हसत आणि खाली पाहत मानेनेच नाही नाही म्हणाल्या. बाईंना राग आलाच असता तर बाईंचं चित्र असं दिसलंच नसतं, हे पाटील पुरते ओळखून होते. बाईंना राग आला नाही, कारण पाटलांच्या डोळ्यात वा बोलण्यामध्ये तसला हेतुमुळी नव्हताच. आपलं सौंदर्य कसं दिसलं हे त्यांनी मोकळेपणाने बोलून दाखवलं होतं, इतकंच. पाटलांना निरोप देताना बाईंनीही हळूच विचारलं, या दोघी तुमच्या खास आवडीच्या आहेत वाटतं? त्यावर मोकळेपणाने हसत मानेने हो म्हणत पाटील म्हणाले, फार. आपण दोघीचे फॅन आहोत. यावर दोघही खळखळून हसले. हसत हसत पाटील निघून गेले आणि बाई शहारून मोहरून बहरून गेल्या. आता ही नुसत्या आठवणीने बाईंची अवस्था तशीच झाली. मनोमनी त्या फुलारल्या. त्यांच्या अंगात जणू काही मदनाचा नव्हे रतीचा संचार झाला. त्या उठल्या आणि पत्र लिहू लागल्या. त्यांना भर भर मजकूर सुचू लागला. शब्दामागून शब्द आणि वाक्यांमागून वाक्य सुचत गेली. बाई लिहत होत्या, पुटपुटत होत्या, हसत होत्या, लाजतही होत्या. आपण आणशी म्हणून लिहित आहोत हे त्या विसरूनही गेल्या. आपल्या नवऱ्याला लिहितो आहोत अशाच थाटामध्ये त्या लिहित होत्या. लिहिण्यात अगदी रंगून गुंगून गेल्या. लिहिण्याच्या नादात आणि भरात सगळीच्या सगळी तुमचीच असं लिहून स्वतःची सही करून खाली कंसात हेमा मालिनी कम जयश्री गडकर असं लिहून बाईंनी पत्र बंद केलं आणि पोस्टामध्ये पोहोचतही केलं. नंतर दुसऱ्या दिवशी केव्हा तरी आपण काय घोटाळा केला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. तसं त्या विलक्षण शरमल्या, वरमल्या. आता काय करावं? त्यांना काहीच सुचेना, जमेना, समजेना. त्या कमालीच्या अस्वस्थ झाल्या. बाण आता सुटला होता भात्यातून. लक्षभेद होणारच होता. बाण साधा सुद्धा नव्हता. मदनाचा नव्हे रतीचा होता. सावजाला घायाळ करणारा होता. त्यांना वाटलं लगेचच खुलाशाचं पत्र पाठवावं. पण तिच्या लक्षात आलं, हेमा मालिनीचा फॅन खुलाशाचं पत्र मिळूनही मिळालं नाही म्हणायचा. जे होईल ते होईल. पाटलाचं उत्तर येईल ते पाहून नंतरच्या पत्रातून खुलासा करता येईल असं ठरवून पाटलाच्या पत्राची त्या वाट पाहू लागल्या. बाईंना पाटलाच्या पत्राची वाट पाहावी लागलीच नाही. उलट टपाली पाटलाचं प्रेमपत्रच आलं. बाईंनीच पुढाकार घेतलेला होता असा त्याचा समज. मग त्याने माघार तरी का घ्यावी? बाईंनी मन मोकळं केलेलं होतं म्हणून त्यानेही मनमोकळेपणाने लिहिलं. बाईंनी साद घातली. पाटलाने प्रतिसाद दिला. पाटलाचं लग्न झालं याचा बाईंना आणि पाटील पुत्राला दोघांनाही चांगलाच विसर पडलेला होता. पत्र वाचता वाचता वेड्या वयाच्या बाई हरकून गेल्या. हसत होत्या, लाजत होत्या. वाह, इश्श, काहीतरीच काय. असं नाही हो, भारीच आहात की तुम्ही. असं काय? थांबा, जशाच तसं लिहिते असं अधूनमधून पुटपुटत होत्या. पत्रातून आणशीचा उल्लेखही नव्हता. उलट गुप्तता राखण्याबद्दल अधोरेखित सुचवलं होतं. बाईंनी प्रेमपत्राला प्रतिप्रेमपत्र लिहिलं. आणशीचा उल्लेख त्यांनीही टाळला. खुलासा पुढील पत्री असं ठरवलं. पुढचं पत्र लिहायचं हेही ठरवलं. पण खुलासा करण्याची जरुरी राहिलीच नाही. प्रेमपत्रांचं बॅडमिंटन सुरू झालं. एका पत्रातून आणशी शिकायला येत नाही, तिला शिकायचं नाही हे मुद्दाम लिहिलं. पाटलाला शिकलेली बायको हवी होती हे त्यांना चांगलंच माहिती होतं. शिकलेली बायको कशी रंग भरते, रमवते, मज्जा आणते हे त्यांच्या पत्रांनी रावसाला पटवून दिलं होतं. एक दोन पत्रांतून परिस्थितीचा विपर्यास करून, जाणून बुजून पण सहज म्हणून आणशीचं चारित्र्य हनन केलेलं होतं. बाईंची दृष्टी बदलली होती. त्यांना आणशीची चाल बिघडलेली दिसत होती. मोठ्या सुट्टीला बाई गाव सोडून गेल्या. त्या गेल्याच. पुन्हा गावाकडे त्या कधी परतल्याच नाहीत. परतली ती बातमी, मोरेबाईंनी आणशीच्या नवऱ्याशी लग्न केलं. दोघही मुंबईला मज्जेमध्ये राहताहेत, मज्जा करताहेत, मजा मारताहेत. बातमी गावात आणि गावातून वाड्यावरती आली. थेट आणशीला जाऊन भिडली. बातमीचं नवल विशेष कुणालाच वाटलं नाही. बातमीने झाडाचं पानही हललं नाही तर वादळ कसलं हो येणार. आपल्या नवऱ्याने आपल्याला फसवलं असं आणशीला वाटलंच नाही. पुरुषांना दुसरं तिसरं कितीही लग्न करायची परवानगी असते आणि ते करतातही. बाजारातून बैल आणावा तसं बाईल आणतात हे ती पाहतच होती.
तिला माहेरी 2 आया होत्या, एक सख्खी आणि दुसरी सावतर. सासरीही 2 सासव्या होत्या, एक पोरवाली आणि दुसरी बिनपोराची. गावातल्या पंचक्रोशीतल्या घराघरांतून सवती सवती नांदताना ती पाहतच होती. टाकलेल्या माघारी आलेल्या कितीतरी पोरी बाया तिच्या माहितीच्या होत्या. पाटाच्या मोहतुराच्या लग्नाला अक्षदा टाकायला, लाडू खायला ती गेलेली होती. पोरींच्या आया पोरींना सवतीवरती देत होत्या. पोरांच्या आया ही दुसरी आणल्याबद्दल नको म्हणत होत्या. उलट कौतुकच करीत होत्या. खुद्द पोरी ही दुसरेपणाला नाही म्हणत नव्हत्या. थोरलीला मूल होत नाही म्हणून किंवा मुलीच झाल्या नाहीत म्हणून, ठरलेला पैसा मिळाला नाही म्हणून किंवा भरपूर पैसा मिळणार म्हणून, पहिली आवडली नाही म्हणून तर दुसरी आवडली म्हणून, पहिलीशी जमलं नाही म्हणून तर दुसरीशी नंतर जमल म्हणून, शिकलेली नाही म्हणून नाहीतर जास्त शिकलेली आहे म्हणून, काहीच कारण मिळालं नाही तर अकारण घराघरांतून सवती येत होत्या. पुरुषांच्या दुसऱ्या लग्नाला कोणाचीही आडकाठी नसते, सगळ्यांची मूकसंमतीच असते. एवढं ज्ञान तिच्याकडे मात्र होतं. त्यांचं काय पण चुकलेलं नाही, त्यासनी शिकलेली बायको हवी होती नव, त्यांनी केली असं तिचं म्हणणं होतं. त्यांचं सुख तेच माझं बी सुख, त्यांचा आनंद तोच माझा बी आनंद असं ती मानत होती. त्यातच तिचं पुरतं समाधान होतं. कायदा तिला मुळी माहितीच नव्हता. माहीत असला तरी नवऱ्याला गजाड करायची कल्पना तिला मानवणारी आणि सोसवणारी नव्हती. नवऱ्याबद्दल तिची काही एक तक्रार नव्हती. तक्रार करायचा विचारही तिच्या मनात आलेला नव्हता. नवऱ्याला नावं ठेवणं तिला रुचणारं पटणारं, तिच्या शास्त्रात बसणारं नव्हतं. अन्याय, स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य यांपासून ती फार दूर होती. परिसरातल्या समाजाचे आचार विचार ती शिकली होती, तसंच वागत देखील होती. प्रवाहात गटांगळ्या खात अनेक जणींसारखं राहणं तिला माहिती होतं. प्रवाहाबरोबरच वाहायचं, बाहेर पडायचंच नाही इतकंच ज्ञान आणि इतकीच जाण आणशीला प्रवाहपतितेला होती. रात्रीच्या शाळेचा प्रवाह वाहू लागला. आणशी ही प्रवाहाबरोबर रात्रीची शाळा शिकू लागली. आणशी रावसा हे शब्द गिरवू लागली. रावसा शब्द गिरवताना तोंडाला पदर लावून हसू लागली. लाजेने लाल होऊ लागली. वटपौर्णिमेला आणशीने नटून थटून वडाची पूजा केली. मनोभावे वडाची प्रार्थना केली. हे वडराजा, ह्योच धनी जन्मोजन्मी मला मिळून दे र.